हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज मी करणार होते चीज बॉल्स. कसं चीज बॉल्स म्हणजे कसं चीज होतं, बटाटा होते, म्हणजे मुलांना करत होते. मग तुम्हाला ते रेसिपी शेअर करावं म्हणजे आता मी एक 4 बटाटा उकळून घेतलेला आहे. असं खिसून घ्या बटाटा. करत करतच सांगते काय काय लागते. कसं वेळ पुरत नाही मला पण, म्हणून मी काय असं खास इन्ग्रेडियंट सांगत बसत नाही, पटपट पण होते. असं बटाटा एक 4 बटाटा असं उकळून घेतलेलं होतं. छानपैकी असं खिसून घ्या. आणि आता 4 बटाटे किसून घेतलेले आहे. आता ह्याच्यात एक अर्धा क्यूब किसून घालू, म्हणजे टेस्ट पण छान येते. कसं संध्याकाळची वेळ स्नॅक्स सारखी लेकरांना काहीतरी पाहिजे असतं, त्यावेळी करून दिल्यानं मग. आणि मेन ह्याच्यात कसं मी तळत नाही, ह्याला शालो फ्राय करते. म्हणजे काय प्रॉब्लेम नाही की ऑइल ओढून घेते जसा बसते असं काही नाही. शालो फ्राय करून घ्यायचं. आपल्या पडची साचे असते ना, ते शालो फ्राय करून घ्या. एक अर्धा टाकले मी ह्याच्यात. असं त्याच्यात काय काय मसाला घालते बघा. मीठ, पेरी पेरी मसाला, ऑरिगॅनो, थोडंसं कलर येण्यासाठी काय करा, आपल्या घरातलं बॅडगी मेथीचं तिखट असते ना, ते टाकायचं कलर येण्यासाठी. कसा लेकरा असतं ते जास्त तिखट घालायला जाऊ नका. हे बघा, हे बॅडगी मिरचीचं फक्त कलर येतात. ताजा कोथिंबीर, ह्याच्यात मी घालणार ताजं कोथिंबीर. हे सगळं मिक्स करून घेऊ आपण एकदा. कलर खूप छान येते. असं बॅडगी मिरचीची घातले म्हणून कलर छान येते. हे बघा फ्रेंड्स, बॅटर असं मिक्स करून घेतलेलं होतं. तर असं हातात ना थोडेसे असं उंड्या घ्या आणि असं थोडं पसरून घ्या. म्हणजे थोडंसं क्यूब ठेवा. मोजरेला ठेवते, मोजरेला माझ्याकडे नव्हतं म्हणून मी क्यूब असं कट करून घेतलेलं आहे. चीज असं कट करून मला असं फोल्ड करा. थोडंसं चेंज असलं ना, लेकरांना खायला आवडते, बाकी काय. असं उंडा करून त्याला ब्रेडचं असलं चुरा असते ना आपलं, त्याच्यात घालून रोल करा. असं पण केलं तरी चालते. तुम्हाला अजून एक पण सांगते, जरी हे असं निघते तुम्हाला वाटत असेल ब्रेडची चुरा सगळं पडते म्हटलं, तर अजून एक टिप सांगते. आणि इकडं मी बोंडाची पड ठेवले होते. पड असते ना, त्याचे साचे ठेवले. आप्याचं साचे आम्ही बोंडा म्हणतो त्याला, आप्याचं साचे. अजून एक तुम्हाला सांगते, जरी तुम्हाला ब्रेड असं निघते असं वाटत असेल तर तुम्हाला अजून एक आयडिया सांगते. जरी तेलात तुम्हाला तळून घ्यायचं असलं तर काय करा, सेम प्रोसिजर आहे, थोडंसं चेंज. असं क्यूबमध्ये ठेवायचं. असं त्याला चिपकायला काय करा, कॉर्नफ्लॉवर असते ना आपलं, थोडंसं कॉर्नफ्लॉवर मी 1 चमच ह्याच्यात घातले. हे बघा, असं थोडंसं कॉर्नफ्लॉवर लावून तुम्ही जरा तळून घेतलं तरी चालते. मी तळले नाही, काय बघ तेल लय धरते त्याच्यात. म्हणते तेल धरत नाही, खरं धरते तेल. बटाटा उकळलेले असते, तेल धरते ते. असं करून पण जर तळायचं असलं तर कॉर्नफ्लॉवर लावा, नाही तळायचं असलं तर डायरेक्ट असं ठेवा. हे बघा, पडची साचे ठेवले मी. आता असं सगळं करून घेते. किती 7 आहेत, मी 7 करून घेते. हे बघा फ्रेंड्स, हे असं साच्यात मी घातले होते ना, शालो फ्राईज केले. एक 4 छोटे छोटे बटाटे होते, त्याच्यात एक 8 होते. तिथे 7 बसते म्हणून 7 ठेवले. अजून एक साईडला आहे माझं. आप्याच्या साच्यात घातलेलं असं शालो फ्राय करून द्यायचं. हे येतोय पहिल्याच टाकल्यामुळे थोडंसं करपलं. ठीक आहे, शालो फ्राय केलं ना बरं.
तेल जास्त धरत नाही. जर तुम्ही तळून घेतल्यानं खूपच तेल धरतात. बटाटा उकडलेले असते. आता तुम्ही जे काय पुदिना चटणी नाही तर टोमॅटो सॉस नाही तर चीज असते, मिक्सरमध्ये मेयोनीज ते कसं पण खाऊ शकता तुम्ही. हे बघा फ्रेंड, माझी लेकरं ह्याच्यावर मेयोनीज खाते, मग त्याचं मेयोनीज घातलेलं आहे. मस्त लागते. नक्की तुम्ही पण एकदा ट्राय करा. म्हणजे ऑइल पण जास्त जाणार नाही शालो फ्रायमुळं. जरी माझी रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.